आपण बघत आहात आवाज कसमादेचा। विवाहासाठी मुलगी शोधत असलेल्या तरुणाची वधूवर सूचक केंद्राच्या माध्यमातून तब्बल 1,79,000 रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार येवला शहर पोलीस ठाणे हद्दीत 29 मार्च 2026 ते 30 मार्च 2026 दरम्यान ही घटना घडली। फिर्यादी युवक विवाहासाठी मुलगी पाहत असताना आरोपींनी संगनमत करून बुलढाणा येथील माऊली वधूवर सूचक केंद्राच्या माध्यमातून सरिता नावाची मुलगी दाखवली। मुलगी व तिच्या नातेवाईकांनी लग्नास होकार दिल्याचं सांगत आरोपींनी फिर्यादीकडून विवाहासाठी 1,70,000 रुपये, वकिलांसाठी 5,000 रुपये तसेच लग्न साहित्य खरेदीसाठी 4,000 रुपये घेतले। 30 मार्च रोजी बाजीराव नगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात लग्न लावून देण्यात आलं। मात्र लग्नानंतर सरिता हिनं माझे इथं कुणीच नाही, मी स्वतःला काहीतरी करेन अशी धमकी देत एजंटच्या घरी निघून जाऊन पुन्हा नांदण्यास नकार दिला। त्यामुळे फिर्यादीची एकूण 1,79,000 रुपयांची फसवणूक झाल्याचं स्पष्ट झालंय। या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत आरोपींना 7 एप्रिल रोजी ताब्यात घेतले। अटक केलेल्या आरोपींची नावं अशी: सांडू यशवंत जाधव राहणार बुलढाणा, प्रवीण गणपत दिवे राहणार नाशिक, अलका सांडू जाधव राहणार बुलढाणा, शशिकला भारत शिंदे राहणार नाशिक, सरिता सुखदेव पवार राहणार हिंगोली, कृष्णा बस्ती जयस्वाल राहणार नागपूर। सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता 15 एप्रिल पर्यंत 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या टोळीतील आणखी आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता असून पोलिसांकडून तपास सुरू आहे। या गुन्ह्याचा तपास नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू व उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते व त्यांच्या पथकानं ही कारवाई यशस्वी केली आहे। पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले की विवाह जुळवताना अशा सूचक केंद्रांपासून सावध राहावे व पूर्ण पडताळणी करूनच आर्थिक व्यवहार करावेत। आपल्या येवला परिसरातील पारेगाव या ठिकाणी राहणारे सांडू जाधव यांचं माऊली वधूवर सूचक केंद्र आहे। त्या केंद्राच्या माध्यमातून ते ज्या मुलांना मुली मिळत नाही किंवा त्यांच्या लग्नाच्या अडचणी आहेत त्यांना मुली दाखवून त्यांचे पैसे घेऊन लग्न लावण्याचे त्यांचे व्यवसाय होता। त्याच्यासाठी ते 3100 रुपये हे मुली दाखवण्यासाठी घ्यायचे, लग्न लावण्यासाठी 1.5 लाख ते 2 लाखापर्यंत ते पैसे घ्यायचे। त्या मुली लग्न लागल्यानंतर नांदायला गेल्यानंतर 8 दिवस, 15 दिवस, 21 दिवस अशा थांबून त्यांना काहीतरी कारणं सांगून आत्महत्या करेल किंवा मी निघून जाईल, माझा मुलगा आहे त्याला भेटायला जायचं आहे असं सांगून त्या ठिकाणाहून निघून जायच्या। आणि नंतर यांनी परत यांचे पैसे मागितल्यानंतर त्यांचे जे मुलीचे घरचे लोक आहेत ते न्यायालयाच्या माध्यमातून त्यांच्यावर पोटगीचे दावे दाखल करायचे। परंतु ज्या वेळेस त्यांची फसवणूक झालेली ही त्यांच्या लक्षात आल्यानंतर खूप उशीर झालेला असायचा। तर याच्यामध्ये जे मुलाचे आईवडील आहे, मुलाचे घरचे नातेवाईक आहे, यांची आर्थिक आणि सामाजिक असं दुहेरी याच्यामध्ये नुकसान ही टोळी करत होती। तर याच्यामध्ये आता सध्या आपण 6 लोकांना अटक केलेला असून याच्यामध्ये तपास सुरू आहे आणि याच्यामधील माननीय न्यायालयासमक्ष यांना हजर केले असता माननीय न्यायालयाने आम्हाला याच्यामध्ये 15 तारखेपर्यंत PCR दिलेला आहे। तर या कारवाईमध्ये आम्हाला मार्गदर्शन माननीय घोरपडे सर तसेच आमचे वरिष्ठ ॲडिशनल SP मालेगाव तसेच आमचे SDPO मनमाड यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। तसेच आम्हाला परिसरातील काही पत्रकार मंडळी यांनी सहकार्य करून ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आणि त्यातून ही कारवाई योग्य रीतीने आणि पुढील काही जे तरुण मंडळी आहे किंवा त्यांचे नातेवाईक आहे यांची फसवणूक टळलेली आहे। तरी आम्ही येवला शहर पोलीस स्टेशन परिसरातील नागरिकांना आव्हान करतो की कोणीही अशा भूलथापांना बळी पडून पैसे देऊन लग्न करणे हे टोळींच्या बळी पडू नये आणि कोणाला अशा पद्धतीने कोणी फसवणूक करत असेल तर त्यांनी तत्काळ आमच्याकडे संपर्क साधून त्यांना कारवाई करण्यासाठी आम्हाला मदत करावी।